सुंदरम ई क्लासच्या सामान्य विज्ञानाच्या वर्गात तुमचं स्वागत आहे. प्रकरण 7 गती आणि गतींचे प्रकार याबद्दल आज आपण या पाठात शिकणार आहोत. एखाद्या स्थिर वस्तूवर बल लावलं की ती वस्तू गतिमान होते, हे तुम्ही शिकला आहात. वरील चित्रात अनेक वस्तू दिसतात. त्या सगळ्या गतिमान आहेत, पण प्रत्येकाची गती वेगळी आहे. रेषीय गती. बैलगाडी ही संथपणे एकाच दिशेने जात आहे. मुंग्यांची रांग तुम्ही पाहिलीये का? त्या एकाच रेषेत जातात. एकाच दिशेने जाणाऱ्या गतीला रेषीय गती म्हणतात. रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. तुम्ही सैनिकांचं संचलन पाहिलंय का? त्यात तुम्हाला विशेष काय दिसतं? त्यात प्रत्येकाची गती सारखी असते. त्यात थोडाही फरक दिसत नाही. ठराविक अंतर विशिष्ट वेळेत पार करणाऱ्या गतीला एकसमान गती म्हणतात. तुम्ही घरून शाळेत जाताना मध्येच कुठे रेंगाळता, कुठे धावता, त्यामुळे तुमची गती सतत बदलत असते. घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी वेगाने खाली येते. तिची गती रेषीय पण असमान असते, कारण तिची गती सतत वाढत जाते. आंदोलित गती. तुम्ही झोपाळ्यावर बसला असाल. झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातो. तिथून पुन्हा पहिल्या टोकाकडे परत येतो. त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलन म्हणतात. अशा वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती म्हणतात. पक्ष्यांच्या पंखांची होणारी हालचाल आंदोलित गतीचा प्रकार असतो. सतारीची तार छेडली तर तिला कोणती गती प्राप्त होईल? तिला आंदोलित गती प्राप्त होईल. नियतकालिक गती. तुम्ही घड्याळाच्या काट्यांची गती काळजीपूर्वक पहा. त्यातील मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो. अशा गतीला नियतकालिक गती म्हणतात. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून जाते, त्या गतीला नियतकालिक गती म्हणतात. सर्कसमध्ये झोपाळ्यावर खेळ दाखवणाऱ्या सर्कसपटूंची गती अशीच नियतकालिक असते. पृथ्वीची सूर्याभोवती आणि चंद्राची पृथ्वीभोवती असणारी गती नियतकालिकच असते. नियतकालिक गतीमध्ये ठराविक वेळेत एक फेरी पूर्ण व्हावी लागते. दृच्छिक गती. फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते. त्याच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते. अशा गतीला यादृच्छिक गती म्हणतात. फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गतीसुद्धा याच प्रकारची असते. रांगते बाळ, एखादे भटके जनावर, या सगळ्यांची गती यादृच्छिक असते. ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात. माळ तुटून त्यातील मोती खाली पडले, तर मोत्यांची गती कोणत्या प्रकारची असू शकेल? मोत्यांची गती यादृच्छिक गती प्रकारची असू शकेल. वर्तुळाकार गती. गुऱ्हाळात बैल एका वर्तुळाच्या परिघावर फिरत असतो आणि रस काढायचा चरक मध्यभागी असतो. वर्तुळात असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती म्हणतात. मेरीगो राऊंडचे फिरणे, सायकल, मोटार यांची चाकं, पंख्याची पाती, शेतकऱ्याची गोफण ही सगळी वर्तुळाकार गतीची उदाहरणे आहेत. चाल. एखाद्या वस्तूने दोन टोकातले अंतर कापायला किती वेळ घेतला, यावरून त्या वस्तूची चाल कळते. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल म्हणतात. चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागलेला वेळ. MKS पद्धतीत चालीचे एकक मीटर प्रति सेकंद आहे, तर CGS पद्धतीत चालीचे एकक सेंटीमीटर प्रति सेकंद आहे.
तर इथे हे प्रकरण संपतंय. मला आशा आहे की तुम्हाला हे प्रकरण शिकणं आनंददायी वाटलं असेल. तुमच्याकडे माइंड मॅप पाहण्याचा पर्याय आहे, जेणेकरून लवकर उजळणी होईल. आणि प्रश्नोत्तर विभाग स्वाध्यायाच्या अभ्यासासाठी दिलाय. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. पुन्हा भेटू.